आई आज आपण काय बनवतोय? आज आपण भेंडीची रेसिपी बनवतोय. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं भेंडीची रेसिपी दाखवा, तर आज आपण भेंडीची भाजी करून दाखवू. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करायचं आई? आता आपण तेल टाकू पहिल्यांदा. तेल तापले की तेल तापले आता आपण त्याच्यामध्ये अर्धा पाऊण चमचा जिरे टाकू. जिरे तडतडली की कढीपत्ता टाकू. ठीक आहे. आणि आपण ही भेंडी धुवून गोल चिरून घेतली बारीक. हा ती त्याला चांगली परतायची, ठीक आहे. म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो आणि भेंडी छान होते. म्हणजे सगळ्यात पहिले तेलामध्ये जिरी कढीपत्ता टाकून तू भेंडी टाकली आणि आता भेंडी परतायची, भेंडी बरोबर? परतायची. किती वेळ परतायची? 5-7 मिनिटं. ठीक आहे. आणि भेंडी ह्याच्यामुळे परतायची कारण की त्याचा चिकटपणा निघून जावा म्हणून. हो, तिखटपणा निघून जाण्यासाठी भेंडी परतायची चांगली. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की भेंडी चिकट होती, मऊ पडते, पण मऊ पडत नाही. चांगली तेलामध्ये परतून घेतली ना मोठा गॅस करून, ही भेंडी चांगली कुरकुरीत होते. नाही, खूप जणांना ऍक्च्युली प्रश्न असतो बरं का, म्हणजे मी पण एक दोन वेळा केली तर माझ्याकडनं पण भेंडी तिखट झाली होती. तर भेंडी ऍक्च्युली म्हणजे जास्त करून म्हणजे जेव्हा असं वाटतं ना सगळ्यांना की भेंडी चिकट का होते किंवा भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात बेस्ट आहे आईच्या मते की तेलावर भेंडी मोठ्या गॅसनी परतून घ्यायची, जेणेकरून भेंडीचा चिकटपणा निघून जाईल. बरोबर आहे. ठीक आहे. झालं काय परतून? हो, झालं परतून. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे. पाव चमचा हळद आहे, मीठ अर्धा चमचा. ठीक आहे. ते चांगलं परतून घ्यायचं. 2 मिनिटं वाफवायची भेंडी. मग तू पहिलेच जे हिरवी मिरची लसूण हे ते नाही टाकायचं, पहिले फक्त भेंडी परतून वाफवून घ्यायची, बरोबर? हो, वाफवून घ्यायची परतून. अगोदर नाही टाकायची मिरची. वाफवून घेऊ 5 मिनिटं. म्हणजे आता त्याला 5 मिनिटं वाफवायचं, बरोबर? 5 मिनिटं वाफवायची. ठीक आहे. झालं काही? हो, झालं आता. हे बघ. झाले का परतून? हो, परतून झाली. हा. आता या 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, 10-12 लसूणच्या पाकळ्या आहेत, त्या आपण त्यात टाकू आणि चांगलं परतून घेऊ. ठीक आहे. म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं का? हा, हिरवी मिरची लसूण वाटून घेतली. आता हे चांगलं परतायचं. मग आई, तू हे हिरवी मिरची आणि लसूण नंतर का टाकलं? कारण भेंडीचं चिकटपणा जाण्यासाठी टाकलं. त्याला जर मिरची टाकली असते ना तर मिरची खाली लागली असती आणि भेंडी चांगली झाली नसते आपली. आणि लसूणचा तसा वास लागला ना भेंडीला, तर भेंडीला छान चव पण लागते, छान लागते भेंडी खायला. मग आता याला किती वेळ परतायचं? 1-2 मिनिटं. ठीक आहे. म्हणजे जवळपास 5-10 मिनिटात भेंडी होऊन जाते. हो, 10 मिनिटात होऊन जाते भेंडी. ठीक आहे. हे बघ, आपण शेंगदाणे भाजून कूट करून घेतलाय, पण शेंगदाण्याचं कूट आबडधोबड करायचा, कारण याच्यामध्ये आपण टमाटे कांदा काही टाकलेलं नाहीये. तर शेंगदाण्याचे अर्धे दाणे आहेत ना, ते दाताखाली आले की छान लागतात आणि चव लागते भेंडीला आणि चांगले वाटतात खायला. मग अर्धी पाऊण वाटी टाकायचं दाण्याचं कूट. अच्छा, म्हणजे दाण्याचं कूट ओबडधोबड वाटून घेतलं, बरोबर? आबडधोबड म्हणजे वाटायचं. फक्त भेंडीसाठी तसं ओबडधोबड वाटायचं ना? हो, भेंडीसाठीच वाटायचं. ठीक आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. ओके. तूप टाकलं. छान दिसते ना? हो, छान दिसतं.
ठेवू. ठीक आहे. आता हे दाण्याचं तूट, भेंडी चांगली जीव परतून झाली आहे. हम्म. आता आपण ते झाकून ठेवू. एक वाफ आणू शेंगदाण्याचं कूट मऊ पडण्यासाठी. मग भेंडी झाली आपली. ठीक आहे, चालेल. वाफव मग तू. झालं काय? हो झालं बघा. तशी छान मोकळी झाली भेंडी. बच्चाला चिकटपणा गेलाय. म्हणजे सुरुवातीला भेंडी थोडी चिकट दिसते, बट नंतर दाण्याचं कूट वगैरे टाकल्यावर निघून जातो ना चिकटपणा. परसाचा निघून जातो परतल्यावर. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकू छान. हम्म. मग आपली भेंडी तयार ना? हो भेंडी तयार. ठीक आहे. अशा प्रकारे भेंडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढची कुठली रेसिपी बनवू हे नक्की सांगा.